काल पाऊस गडारलाय. मग आज लगेच शेतकरी राजा सजला बाबा पेरणी करायला. सीझनचा पहिला पाऊस पडतात शेतकऱ्याची भात पेरणी सुरू. शिवार पुन्हा एकदा हिरवगार नटू लागतं. पहिला पाऊस, भात पेरणीची सुरुवात आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर उमटलेला समाधान, तो आनंद. नमस्कार मंडळी, स्वागत आहे का मिनी ब्लॉग मध्ये. तर मंडळी मस्त फ्रेश वगैरे झालं, जेवण केलं आणि आता ना पेरणीचं काम चालू झालंय. रात्री जरा पाऊस गडारलाय, त्याच्यामुळे लगेच आज रोपं टाकून द्यायचे आपल्याला. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. तुम्हाला सह्याद्रीच्या पायथ्याशी कशा पद्धतीने शेती केली जाते ते दाखवतो. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू करावा लागेल. तर हे बघा, आपण इंद्रायणी भात आणलेले यंदा. या पिशवीला आपण खोलू आणि लगेच खाली कागदावरती गडरावून घेऊ. तर आपल्या आईसाहेबांचं लगेच इकडं ना काही बरड वगैरे निसायचं काम चालू होतं. हाय का नाही, काही भेसळ वगैरे नाही का. याला म्हणतात पट्टीचा शेतकरी. तर तुम्हाला माहिती आहे, आपण आधीच रोप तयार करून ठेवले होते. आता ना हे इथं ना आपल्याला रोप टाकायचं. रोप टाकायच्या आधी ना फळी मारून घ्यायची, म्हणजे जागा एकदम सपाट होते. आणि मग त्यानंतर रोप टाकायला सुरुवात करायची. रोप गटरावायचं. एकीकडे रोप पेरणी चालू होती आणि दुसऱ्या बाजूला ना आपण भिंगून पेरला होता. त्याच्यामध्ये ना शेंगा राहिल्या होत्या. तर मी लगेच शेंगा गोळा केल्या. हे बघा, दाणं गोळा केलं आणि बांधावरती ना मिनी खजूरचं झाड होतं. मग याला आमच्या भागात शिंदळ बोलतात. तुमच्या भागामध्ये याला काय बोलतात मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांग. मग मी काय लगेच उडालो शिंदळ खोडायला. शिंदळ आणि शेंगदाणं यांचा कॉम्बिनेशन कसा वाटतोय कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. त्याची चव डायरेक्ट एकदम चुम्मेश्वरी होती. मग काय तेवढा धडापला आणि लगेच वखर जुतण्याचा काम चालू होता. चला तुम्हाला ना वखर कसं जुपतात ते दाखवतो. शेतकऱ्याचे अवजारे जुपणे म्हणलं ना तर ही एक कला आहे. तर ही कला आजोबांनी माझ्या वडिलांनी शिकवली आणि वडील आम्हाला शिकवतात. जुतून वगैरे झालं आणि मग बाई रॉयल शेतकरी सजला ना, बाईला फोकार आहे. फायनली हा पेरून एक रोप तयार झालाय. आपल्याला पेराच्या टोटल 7 रोपा. मग आलो आपण दुसऱ्या रोपाकडे. आता इथं समोर दुसरं रोप टाकायचं. त्या रोपासाठी आपण नंदनी हे भात आणलं होतं. हे बघा, मग काय पटापटा करून दुसऱ्या रोप फायनल झाला. रोप टाकलेत आपण आणि समोर बघा सह्याद्री पर्वत रांग. पाऊस तिकडे पाऊस चालू आहे, आपल्याकडे पण पाऊस येईल याची अपेक्षा आहे. फायनली 1 तासानंतर पाऊस आलाय. एकदम चेहऱ्यावरती आनंद झालाय, कारण का सकाळी रोप टाकले आणि आता पाऊस आलाय. रोपांना एकदम चांगला म्हणजे दबून पण जातील रोप, नाही का, एकदम भारी वाटतंय. आणि पाऊस पडल्याच्या नंतर रोप बघा एकदम दबून गेले, एकदम मस्त झालंय. आता एकदम पूरक आणि पोषक असं पाणी भेटलं त्याला, म्हणजे वाढ पण चांगली होईल. सकाळी काय झालं, काजावरती दगड ठेवून पेरणी केली. म्हणला पाऊस पडो किंवा ना पडो आपण पेरणी करून द्यायची. पण फायनली देवाने आपल्याकडे बघितलंय आणि पाऊस पडला, चांगलं झालं. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय, टेक केअर.